महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे। काही दिवसात मिरजेतील 7 माजी नगरसेवकांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। आता राष्ट्रवादीने दुसरा धक्का सांगलीत दिलाय। 4 माजी नगरसेवकांनी भाजप आणि शरद पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। या प्रवेशामुळे राष्ट्रवादी, शरद पवार, काँग्रेस आणि भाजपाला मोठा धक्का मिळालाय। महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आता अर्ज दाखल करण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झाले। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा मिरजेत मेळावा झाला होता। या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन केलं होतं। या मेळाव्यात मिरजेतील भाजप, काँग्रेसच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं होतं। आता सांगलीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या 4 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यामध्ये मागासवर्गीय समितीच्या सभापती स्नेहल सावंत, माजी नगरसेवक अभिजित भोसले, सचिन सावंत, नसीमा नाईक यांनी प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या सर्वांचं स्वागत करत ताकद देण्याची ग्वाही दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी जण उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसने 15 दिवसात दुसरा मोठा धक्का दिल्याने सध्या राष्ट्रवादी ही सुसाट आहे। महापालिका निवडणुकीचं वातावरण तापलं असताना मुंबईत भाजपची उमेदवारी निश्चित करण्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्षांसमोरच नेत्यांमध्ये झुंपली। विद्यमान उमेदवारांचा पत्ता कट करण्यासह आयात उमेदवारांना पसंती देण्यात येत असल्याच्या कारणावरून वाद उफाळून आला। माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नसल्याचा राग मनात धरून तुम्हाला जे करायचे ते करा असं ठणकावत पक्षाचे ज्येष्ठ आमदार बैठकीतून निघून गेले। काही नेत्यांनी उमेदवारी द्या अन्यथा स्वतंत्र लढू असा इशारा दिला। त्यामुळे बैठकीत चांगलाच तणाव निर्माण झाला होता। भाजपमध्ये मागील काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीवरून अंतर्गत कलह सुरू आहे। याबाबत मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी गुरुवारी भाजप कोर कमिटीची बैठक घेण्यात आली। त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली। प्रदेशाध्यक्षांसमोर झालेल्या बैठकीत नेत्यातील वाद चांगलाच उफाळून आला। नवा जुना वाद, पक्षातील गटतट यातून एकमत होण्यास अडचणी येत असल्याने उमेदवारीबाबतचा वाद थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचला होता। दिग्गज नेत्यांसमोर जागांचा तिढा सुटेल असा विश्वास नेत्यांचा होता, परंतु उमेदवारी जागा वाटप करताना प्रदेशाध्यक्षांसमोरच स्थानिक नेत्यांच्या वादाला तोंड फुटलं। नव्या नेत्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना जागा दिल्या जाणार असतील तर भाजपचे जुने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कशी संधी दिली जाणार याबाबत स्पष्टता करण्याची मागणी ज्येष्ठ आमदारांनी केली। महिला नेत्याच्या गटाला 7 ते 9 जागा देण्याबाबत नेत्यांमध्ये एकमत झालं, मात्र आमदारांच्या कार्यकर्त्यांना स्थान मिळणार नसल्याचं लक्षात आलं। त्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त केली। तुम्हाला जे काही करायचं ते करा असं सांगत बैठकीतून निघून गेल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे। महापालिकेच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर 1667 अर्जांची विक्री झाली आहे। पक्षाच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या नसल्याने अर्ज दाखल करण्यास उमेदवारांकडून विलंब होतोय। महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे। शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा तिसरा दिवस होता। या दिवशी 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर शहरातील 6 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून गेल्या 3 दिवसात एकूण 1667 अर्जांची विक्री झाली आहे। प्रभागनिहाय 6 ठिकाणी निवडणूक कार्यालये केली आहेत। त्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यासाठी विशेष वेगळ्या टीम तयार केल्या आहेत। अर्ज दाखल करताना गर्दी टाळण्यासाठी CCTV, पोलीस बंदोबस्त आणि नियोजनबद्ध प्रवेश व्यवस्था राबवण्यात आली आहे। तर उमेदवारांच्या शंका निरसनासाठी मदत कक्ष कार्यरत ठेवण्यात आलाय। नामनिर्देशन अर्ज दाखल करताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, जात पडताळणी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र तसंच अनामत रकमेची पावती पूर्ण आणि अचूक स्वरूपात सादर करावी असे आवाहन प्रशासनाने केलं आहे। सांगली मार्केट यार्डातील गुळाच्या सौद्यामध्ये संक्रांतीच्या निमित्ताने बाजारात गुळाची आवक वाढली आहे। सणाच्या पार्श्वभूमीवर गुळाचे दरही वाढत आहेत। गुळ सौद्यात कर्नाटकातील रायबाग येथील शेतकरी करिसिद्धेश्वर जागरी यांच्या मालास उच्चांकी 5678 रुपये क्विंटल दर मिळालाय। मार्केट यार्डातील दयानंद विक्रम ट्रेडर्स या आडत दुकानात करसिद्धेश्वर जागरी रायबाग या शेतकऱ्याचा गुळ 5678 इतका उच्चांकी दर मिळालाय। संबंधित शेतकऱ्याचा गुळ मंगलमूर्ती ट्रेडिंग, महालक्ष्मी ट्रेडिंग यांनी विकत घेतला। गुळाचा दर वाढत असल्याने गुळाची आवक वाढत आहे। बाजार समितीत गुळाचे मोठ्या प्रमाणात सौदे होत असून शेतकऱ्यांच्या गुळाला योग्य भाव मिळतोय। संक्रांत आणि पुढील सणामुळे दर वाढत असून सध्या चांगल्या प्रतीचा गुळ 55 ते 58 रुपये प्रति किलो तर मध्यम प्रतीचा गुळ 41 ते 50 रुपये प्रति किलो विक्री होते, असं व्यापारी प्रतिनिधी काडाप्पा वारद आणि पप्पू मजलेकर यांनी सांगितलं।
यावेळी वासुदेव मालू, गौतम पत्रावळे, PC मेहता, सोपान निडगुंडी, अश्विन पटेल, शरद शहा, राजू पाटील यांच्यासह गुळ खरेदीदार उपस्थित होते. वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड येथील गणेश खिंड परिसरात गांजा विक्रीसाठी आलेला तेजस संतोष जगताप या कोल्हापूर येथील तरुणाला ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रंगेहात अटक केली. त्याचा साथीदार फरार झाला. या कारवाईत सुमारे 53,700 रुपये किमतीचा गांजा आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अक्षय महादेव नलवडे हा संशयित आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली आहे. ते म्हणाले, गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गणेश खिंड परिसरात गांजा विक्रीसाठी एक इसम आल्याची गोपनीय माहिती पोलीस शिपाई दीपक गस्ते यांना मिळाली होती. त्यानुसार पंचांसह छापा टाकण्यात आला. संशयितास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव तेजस संतोष जगताप असल्याचं सांगितलं. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 1 किलो 984 ग्राम वजनाचा 49,600 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. अधिक चौकशीत हा गांजा अक्षय नलवडे याच्याकडून घेतल्याची कबुलीही त्याने दिली आहे. यावेळी आरोपीकडून ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन आणि लाल रंगाची सॅक असा एकूण 53,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फरार आरोपी अक्षय नलवडे याचा शोध सुरू असून त्याच्यावर ईश्वरपूर आणि कासेगाव पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फरार आरोपी अक्षय नलवडे याच्यावर ईश्वरपूर आणि कासेगाव येथेही गुन्हे दाखल आहेत. माजी नगरसेवक आनंदा देवमाने हे जनसुराज्य शक्ती पक्षात स्वगृही परतले आहेत. गैरसमजुतीने ते दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता, परंतु गैरसमज दूर झाले असून ते परत जनसुराज्य शक्ती पक्षातून प्रभाग 7 मधील निवडणूक देवमाने यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. त्यांच्यावर जबाबदारी दिली असून ते पूर्णपणे ताकदीनिशी निवडणुकीत विजय संपादन करतील असे प्रतिपादन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केले. समित कदम म्हणाले, आनंदा देवमाने यांनी प्रभाग 7 मध्ये विकास कामे केलेली आहेत. त्यामुळे प्रभाग 7 मध्ये देवमाने यांना मानणारा मोठा वर्ग आहे. महायुतीमधील आम्ही घटक पक्ष आहोत, त्यामुळे समाधानकारक जागा मिळतील यात शंका नाही असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. आनंदा देवमाने म्हणाले, गैरसमजुतीने दुसऱ्या पक्षात गेलो होतो, परंतु कार्यकर्त्यांनी याबाबत माझ्याशी चर्चा करून विकासाचा दृष्टिकोन असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षात आपण परत जाऊया असा आग्रह धरला. त्यामुळे आपण स्वगृही परतलोय. प्रभाग 7 मध्ये आपण निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राजस्थानच्या जोधपूरमधून कलर आणि पुट्टी घेऊन विटा येथील देशमुख ट्रेडर्सच्या गोदावणीत आलेल्या मालवाहू ट्रकमधून चालकाची 8 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना 18 डिसेंबर रोजी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी विटा पोलिसांनी मालवाहू ट्रकमधील माल उतरवण्याचे हमाल तसेच काम करणाऱ्या रमेश खाशाबा मंडले, बाळू ज्ञानू ऐवळे आणि अशोक शिवलिंग नष्टे या तिघांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील 3,50,000 रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. विटा येथील गजेंद्र देशमुख यांचा रंगकाम आणि पुट्टीसाठी लागणाऱ्या साहित्याचा व्यवसाय आहे. 18 डिसेंबरला राजस्थानमधील जोधपूर येथून इंडिगो कलर, पुट्टी आणि पेंट हे साहित्य मालवाहू ट्रकने देशमुख ट्रेडर्सच्या गोदावणीत आलं होतं. हे आणलेले साहित्य ट्रकमधून उतरवण्यासाठी देशमुख यांनी विटा येथील हमाली काम करणाऱ्यांना बोलवलं होतं. यावेळी ट्रक चालक फकरुल इस्लाम मुजुमदार यांनी ट्रकच्या हौद्यात एका कापडी पिशवीत 8 लाख रुपयांची रोख रक्कम ठेवली होती. मात्र गजेंद्र देशमुख यांनी आणलेल्या ट्रकमधील माल उतरवल्यानंतर त्या पिशवीचा शोध लागला नाही. त्यामुळे ट्रक चालक फकरुल इस्लाम मजुमदार यांनी देशमुख ट्रेडर्सचे मालक गजेंद्र देशमुख यांना याबाबत माहिती दिली. 18 डिसेंबरला घडलेल्या या घटनेच्या चोरीबाबत ट्रक चालकाने विटा पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची फिर्याद 23 डिसेंबरला नोंद झाली असल्याचे ट्रक चालक फकरुल मजुमदार यांनी सांगितले. तक्रार नोंद झाल्यानंतर विटा पोलिसांनी हमाली काम करणाऱ्या रमेश मंडले, बाळू ऐवळे आणि अशोक नष्टे यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यावेळी त्यांच्याकडे एकूण 3,50,000 रुपयांची रोकड सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी रमेश मंडले, बाळू ऐवळे आणि अशोक नष्टे या तिघांना अटक केली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करा. योजना केवळ कागदोपत्री पूर्ण करू नका, तर सर्व खाते प्रमुख, गटविकास अधिकारी यांची नियुक्ती करून नळाला पाणी येतं का ते पहा. तसेच शिक्षण विभागाच्या गुणवत्तेवरून शिक्षणाधिकाऱ्यांना पुणे विभागाचे आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकोणवार यांनी झापले. मागील 4 वर्षात झेडपीच्या आयुक्त तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटी आणि सुधारणा याबाबत जिल्हा परिषदेतील वसंतदादा पाटील सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर आयुक्त नितीन माने, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्यासह सर्व खाते प्रमुख आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले हे कामाचा आढावा देत होते. त्यावेळी आयुक्त पुलकोणवार यांनी मध्येच त्यांना थांबवून
पूर्ण झालेल्या कामाची तुम्ही किती ठिकाणी पाहणी केली असं विचारणा केली। यावेळी त्यांनी 10% कामं स्वतः आणि उर्वरित काम उपअभियंत्यांनी पाहिल्याची माहिती दिली। त्यानंतर त्यांनी सर्व झेडपीचे सर्व खाते प्रमुख आणि गटविकास अधिकारी यांच्या मदतीने क्रॉस चेक करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या। घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन केले नाही तर भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे या प्रकल्पाच्या कामावर विशेष लक्ष द्या, सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य द्या। राज्य सरकारची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना ही राज्यात बेरोजगार निर्माण करणारी फॅक्टरी असल्याचा आरोप करत राज्य सरकारकडून पुन्हा नव्याने प्रशिक्षणार्थी योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे। मात्र आधीच्या 1.25 लाख प्रशिक्षणार्थींच्या बाबतीत धोरण स्पष्ट केल्याशिवाय भरती होऊ देणार नाही। प्रसंगी संबंधित कार्यालयाला 1 जानेवारी रोजी टाळे ठोको आणि बेमुदत उपोषण सुरू करू असा इशारा महाराष्ट्र युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे प्रमुख तुकाराम बाबा महाराजांनी दिलाय। राज्यात आधीच्या 1.25 लाख प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देऊन वाऱ्यावर सोडण्यात आले, त्यांचं वेतन देखील अद्याप देण्यात आलेलं नाही। यातील अनेक प्रशिक्षणार्थी यांची वयोमर्यादा देखील उलटली आहे, त्यामुळे राज्य सरकारने प्रशिक्षणार्थ्यांची फसवणूक न करता नव्याने प्रशिक्षणार्थी योजना सुरू करण्याआधी आहेत त्या प्रशिक्षणार्थींना नोकऱ्या द्याव्यात अशी मागणी तुकाराम बाबा महाराजांनी केली आहे। ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। सुरुवातीला घेतलेल्या प्रशिक्षणार्थींचा कालावधी पूर्ण झालाय, त्यांना ज्या आस्थापनात घेतलं होतं त्यांनी प्रशिक्षणार्थींना घरचा रस्ता दाखवलाय। ज्या शासकीय कार्यालयात हे कर्मचारी प्रशिक्षणार्थी काम करत होते तेथील अनेक महिन्यांचे त्यांचं मानधन थकले। हे मानधन न देताच त्या प्रशिक्षणार्थींना घरी पाठवण्यात आलं, त्यामुळे थकलेलं मानधन त्वरित द्यावं, सध्याच्या उमेदवारांना त्याच ठिकाणी कायमची नोकरी देण्यात यावी, धोरणात्मक निर्णय घेऊन 1.5 लाख प्रशिक्षणार्थींना न्याय द्यावा, नव्याने धोरण राबवू नये अशी मागणी असल्याचंही तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितलं। सरकारने आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय।